नर्मदे हर. जय श्रीराम. 2020 साली नर्मदानंद बाबजी म्हणजे स्वामीजी 12 ज्योतिर्लिंग पदयात्रा करत होते. तर त्यावेळी ते भीमाशंकरवरून आळेफाटा संगमनेर नाशिक ह्या मार्गे जात असताना आळेफाटा ते संगमनेर पर्यंत पोहोच करणं ही बजरंग दलाची जबाबदारी होती. तर स्वामीजींना जागोजागी चहा नाश्त्याची सोय करणे, त्यांना विश्रामाची सोय करणे ही जबाबदारी बजरंग दलाची, विश्व हिंदू परिषदेची, सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांची होती. तर त्यावेळी ती सोय करत असताना मी स्वामीजींसोबत त्र्यंबकेश्वर पर्यंत चालत होतो. जागोजागी आपले बजरंग दलचे, विश्व हिंदू परिषदचे, आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते हे सोबत होते. तर त्र्यंबकेश्वर पर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. नंतर त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन मी घरी निघून आलो आणि स्वामीजी पुढे घृष्णेश्वरला म्हणजे संभाजीनगरला गेले. तर त्या स्वामीजींचं आज जवळपास 6 वर्षानंतर दिव्य दर्शन आज प्राप्त झालं. खूप आनंद वाटला, कारण स्वामीजींसोबत मला ह्या वर्षी नर्मदा परिक्रमा करायची होती. स्वामीजी नर्मदा परिक्रमा करणार असं मला समजल्यानंतर मी स्वामीजींचे शिष्य आनंद चेतन यांना संपर्क केला. त्यांनी आमच्यासोबत हे असं सांगितलं, स्वामीजींचे मुक्कामाचे ठिकाणं याची PDF मला त्यांनी पाठवली होती. पण काही कारणास्तव माझी परिक्रमा मी आधी उचलली आणि नंतर माझी परिक्रमा उचलल्यानंतर मी चालायला लागल्यानंतर जवळपास 2 तासांनी स्वामीजी त्या ठिकाणी आले आणि मी त्यांच्या पुढे होतो. तर काही दिवसानंतर मी त्यांच्या मागं पडलो. थोडंसं पायाला वगैरे फोड आल्यामुळे मी मागे पडलो. स्वामीजी पुढे निघून गेले. मी तिथलंही इथं स्वामीजी पोचल्यानंतर जवळपास 4 ते 5 दिवसानंतर मी त्या ठिकाणी आलो होतो. तर काल संध्याकाळी स्वामीजी दही जिल्हा धार या ठिकाणी स्वामीजी एका आश्रमामध्ये पोहोचले होते. ते त्याच्या पुढच्या आश्रमात मी पोहोचलो. तर आज सकाळी मला समजलं की स्वामीजी पुढे निघून गेलेत. जवळपास 1 ते 2 किलोमीटर आमच्यामध्ये अंतर पडलं होतं. पण सकाळी धावपळ करत मी स्वामीजींसोबत पोहोचलो. आता स्वामीजींनी मला सांगितलं की कुलकर्णी जी, आपकी बड़ी वाला थैला जो है आप गाड़ी में रखवा दो और हमारे साथ पैदल चलो. तर मी माझी बॅग त्यांच्या स्वामींच्या सोबतच्या गाड्या आहेत त्या गाड्यामध्ये टाकली आहे आणि आता काही दिवस स्वामींसोबत मयाची बॅगच फक्त माझ्यासोबत असणार आहे आणि स्वामी ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्यांच्यासोबतच चालणार आहे. जवळपास 10-15 दिवस कमीत कमी स्वामीजींसोबत चालेल आणि त्यानंतर मग आपला एकट्याचा प्रवास आपण पुढे करणार आहे. नर्मदे हर. जय श्रीराम. नर्मदे हर. जय श्रीराम. ज्या स्वामीजीमुळे मला नर्मदा मैयाचं महत्त्व समजलं आणि ज्या स्वामीजीमुळे मी आज नर्मदा परिक्रमा करतोय ते नर्मदानंद बाबजी नजर निहाल आश्रम ओंकारेश्वर यांचं नर्मदा परिक्रमा करत असताना दर्शन आज मला झालंय. महाराजांसोबत मला परिक्रमा करायची होती, पण काही कारणास्तव मी पुढे निघून आलो. नंतर काही ठिकाणी मी थांबल्यामुळे महाराज पुढे निघून आले. महाराज 2020 साली 12 ज्योतिर्लिंग फिरत होते. तर त्यावेळेस मी त्यांच्यासोबत आळेफाटा ते त्र्यंबकेश्वर पर्यंत मी चालत होतो. महाराजांनी आल्या आल्या मला ओळखलं. कुलकर्णी जी आप आए, आनंद लगा. आता काही दिवस
महाराजांच्या सोबतच मी परिक्रमा करणार आहे। हा महाराजांचा ताफा सोबतच असतो। या गाड्यामध्ये बॅग आणि त्यांचे स्वयंपाकाचं सामान असतात। ज्या ठिकाणी महाराज जातात त्या ठिकाणी हे सामान आधीच पोहोच होतं। त्या ठिकाणी ते पुढची तयारी करतात। रूट भी कम हो जाएगा 5 किलोमीटर। नर्मदे हर पड़ियाल से सीधे भौरिया होके कोलगांव होके 5 किलोमीटर का फर्क है। नहीं छोड़ दिया वो तो इसीलिए लाया। पड़ियाली से 10 ही है। नहीं मतलब पड़ियाल से सीधे निकल जाएंगे। पड़ियाली से 10 ही है। अब अपना किलो पड़ते हो ज्यादा है। नहीं नहीं पर इतो घूमना पर 4-5 किलोमीटर का अपना सुसारी यहाँ से टोटल अभी बता रहा हमारा 19 किलोमीटर है। नर्मदे हर। जय श्री राम।